मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. नगरपालिकेच्या शाळांमधील थकीत वीज बिल आणि प्रशासकीय अनास्थेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. तासगाव येथे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाने आंदोलन करत प्रशासनाला हादरा दिलाय. शहरात भीक मागो आंदोलन करत राष्ट्रवादीने सत्ताधारी गटाविरोधात संताप व्यक्त केलाय. तर या भीक मागो आंदोलनातून गोळा झालेली रक्कम प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तासगाव नगरपालिकेच्या शाळांमधील थकीत वीज बिल आणि प्रशासकीय अनास्थेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेतला. शहरातील पालिका शाळांच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी शहरात भीक मागो आंदोलन करत गोळा झालेली रक्कम प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा घणाघाती आरोप यावेळी विरोधकांनी केला. शाळांचा वीज पुरवठा खंडित होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या प्रामाणिक भावनेतून मुख्याध्यापकांनी स्वतःचे पैसे खर्च केले. आतापर्यंत ही रक्कम तब्बल 2,25,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाने मुख्याध्यापकांच्या या हक्काच्या पैशांची परतफेड केली नाही. प्रशासनाची ही वृत्ती अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणी आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी गटनेत्या सुशीला जाधव यांनी प्रसारमाध्यमांना दिली. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.